मराठवाड्याची काय स्थिती आहे सांगण्यासाठी कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी फोनवरून आपल्यासोबत आहेत। कृष्णा, मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये काय स्थिती आहे मतदानाची आणि कुणाकुणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे इथं? निश्चितच मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये रेश्मा आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। इकडचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आज मतदान केंद्रावरती रांगोळ्या काढलेल्या आहेत मतदार राजाचं स्वागत करण्यासाठी आणि फूल देखील देण्यात येत आहे। म्हणजे जो पहिला मतदार आहे त्याला फूल देऊन त्याचं स्वागत करण्यात येत आहे आणि यामुळे निश्चितच त्या मतदार जो आहे त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आम्हाला पाहायला मिळालेला आहे। आणि तू आता जसा प्रश्न विचारलास की प्रतिष्ठा कोणाची पणाला लागलेली आहे, तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्यामुळे त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। बबनराव लोणीकर आहेत, त्यांचा देखील मुलगा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहे। तिकडे बीड जिल्ह्यात सांगायचं झालं तर मुंडे विरुद्ध मुंडे यात नेमके कोण बाजी मारणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। उस्मानाबादमध्ये अनोखी युती आहे, काँग्रेस आणि शिवसेनेची युती आहे आणि लातूर जिल्ह्यात देखील देशमुखांचं भवितव्य जे आहे ते पणाला लागलेलं आहे आणि तिथे भाजपाने देखील ताकद पूर्णपणाने लावलेली आहे आणि त्यामुळे 8ही जिल्ह्यात मतदान होत आहे। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि मतदार राजा सकाळी मात्र इकडे गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ग्रामीण भाग आहे त्यामुळे मतदार राजा सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावून शेतात त्याला कामाला जावं लागतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण भागातले लोक सकाळी गर्दी करतायत तिकडे आणि शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। 7:30 वाजता आणि 5:30 वाजेपर्यंत हे मतदान चालेल आणि त्यामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावरती मतदान होण्याची शक्यता आहे, कारण सर्वच उमेदवार जे आहेत ते मतदार राजाला केंद्राकडे घेऊन जाण्यासाठी लगबग करताना पाहायला मिळतात। रेश्मा, निश्चित कृष्णा, तू दिवसभर या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।